वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीच्या एकजुटीबद्दल शंका व्यक्त केली आहे। आंबेडकरांच्या या वक्तव्यावर महाविकास आघाडीने काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। प्रकाश आंबेडकर भाजप आणि मोदींच्या विरोधात मैदानात उतरले आहेत। असं असलं तरीही त्यांनी महाविकास आघाडीसोबत न जाता स्वतःची वेगळी चूल मांडत अनेक ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार देखील दिले आहेत। जितका विरोध ते महायुतीला करतायत तितकीच शंका ते महाविकास आघाडीबाबत देखील व्यक्त करतायत। लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतले पक्ष एकत्र नसतील असं भाकीत प्रकाश आंबेडकरांनी केलंय। लोकसभेच्या तोंडावरती आपण वेगळी भूमिका घ्यावी आणि ती आपल्याला देशभर अडचणीत होईल, त्याच्यामुळे ते कॅरी ऑन करतात आहेत। पण विधानसभेमध्ये वेगळं होतील असं माझा म्हणणं आहे। तुम्ही असं म्हणता का लोकसभेनंतर महाविकास आघाडीमध्ये फूट पडेल? तिघही वेगवेगळे लढतील एवढं मी आपल्याला सांगतो। राज्यातील काही जागांवरून महाविकास आघाडीमध्ये बेबनाव असल्याचं उघड बोललं जात आहे। तसंच याआधी देखील प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीमधील पक्ष भाजपसोबत जाणारा नाही असं लिहून देणार का असा प्रश्न विचारल्यानं अनेकांच्या भुवया उंचावलेल्या होत्या। आता मात्र त्यांच्या या वक्तव्यावर वर्षा गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे। आम्हाला कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नसल्याचं सांगत त्यांनी महाविकास आघाडी भविष्यात देखील एकजुटीनं काम करेल असं म्हटलंय। आमचे ऋणानुबंध इतके घट्ट झालेले आहेत की मला नाही वाटत की आम्हाला कोणाच्या सर्टिफिकेशनची गरज आहे। खरं तर आमच्यासमोर उद्दिष्ट खूप मोठे आहे आणि ज्या उद्दिष्टामध्ये त्यांनी पण सामील व्हावं म्हणून त्यांना हात जोडले होते, त्यांच्या पायासुद्धा मी त्याच वेळेला पडले होते की आमच्यासमोर राष्ट्र हे आमचं सगळ्यात मोठं उद्दिष्ट आहे आणि म्हणून महाविकास आघाडी येणाऱ्या काळामध्ये अजून मजबूत होईल, सक्षमपणे काम करेल आणि याच्या बाबतीमध्ये इतिहासच तुम्ही बघाल। महाविकास आघाडीचे नेते ठिकठिकाणी प्रचार सभांमध्ये महायुती आणि मोदींच्या कामाचा समाचार घेत आहेत। मात्र प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या वक्तव्यानं अचानकपणे महाविकास आघाडीच्याच एकजुटीवर शंका उपस्थित केली जात असली तरीही महाविकास आघाडी भविष्यामध्ये एकत्र राहते की नाही हे येणारा काळच अधिक स्पष्टपणे सांगेल। विनोद राठोड, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।